या गावामध्ये कधी कुणाच्याही डोक्यामध्ये जात धर्म किंवा हा किती पैसेवाला आहे की कोण गरीब आहे कोण श्रीमंत आहे हे कधी आमच्या कधीच कोणाच्या मनात आलं नाही। आणि ही जी संस्कृती लोणाची या ठिकाणी आहे, आज जेवढे काही लोणंदकर लोणंदच्या बाहेर गेलेले त्या सर्व लोणांना गेलेली आहे आणि त्या ठिकाणी लोणंदसारखी संस्कृती आणण्याचा प्रयत्न केला आहे। अनफॉर्च्युनेटली आपल्या देशामध्ये ज्या प्रकारचं वातावरण निर्माण केलं जातं, ज्या प्रकारे धर्मांध लोक आहेत, धर्माच्या नावा पाडली जाते, जातीयतेच्या नावावरती लोकांवरती फूट पाडली जाते, अशा वेळेला सर्व लोणंदकर या ठिकाणी जे बसलेले आहेत निश्चितपणे आम्हाला या गोष्टी अस्वस्थ करतात। याचं कारणच आहे की आमचं कल्चर हे त्यांच्यापेक्षा खूप वेगळं आहे। हे सामाजिक समरसतेचं म्हणून मी म्हटलं की आमचं गाव जे आहे एक सामाजिक समरसतेचा एक अत्यंत उत्कृष्ट उदाहरण आणि भारतामध्ये हे आदर्श गाव म्हणून गर्व असते। आणि माझ्या वेळच्या बॅचच्या सगळ्या मुली एकदम चांगल्या होत्या, आमचा ग्रुप एकदम चांगला होता, कधी आमची भांडणं वगैरे झाली नाही। आणि मला कीर्ती म्हणून ओळखतात सगळीजण, स्मिता म्हणून ओळखत नाही। आलन भान आमचा ग्रुप चांगला होता, आम्ही एकजीवानी राहत होतो मैत्रिणी, आणि आमचं लहानपण लय छान गेलं। आमचा ग्रुप छान होता, आम्ही 10-12 जणी रोज कॉलेजला 12वीपर्यंत, 5वीपासून ते 12वीपर्यंत आम्ही जात होतो। आम्ही खूप एन्जॉय केलं शाळेत, अजूनही आमची मैत्रीण आहे, एवढ्या वर्ष झाली तरी आम्ही मरेपर्यंत आमची मैत्री राहणार आहे।